सद्गुरूला शरण येता, सद्गुरूला शरण येता, चुकतो हा काळा चढाव, ओ चुकतो हा काळा चढाव, डावरे पाहून घे तुझं मूळ गाव, द्यावरे पाहून घे तुझं मूळ गाव. 2 दिसाचा तू पाहुणा या मायेच्या गावी आला, माया नगरी ही तरंगी बोलला तू बा या रंगाला, कोठे तुझा ठिकाणा हा ठाव, ओ कोठे हा तुझा ठिकाणा हा ठाव, ठाव रे पाहून घे तुझं मूळ गाव. निर्गुणपुरचा तू रहिवासी, जाण तुझ्या निजधामाला, एक नाता तरुण जाण्या सद्गुरूच्या घे नामाला, गावाचा हर देवराव, ओ गावाचा हर देवराव, रावळे पाहून घे तुझं मूळ गाव. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगतजी प्रेमाने बोला धन्यंकार. तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की गौर अशा कलियुगामध्ये समर्थ सद्गुरूची तुमच्या आमच्यावरती आज दृष्टी पडलेली आहे. आणि या दृष्टीच्या माध्यमातून प्रत्येक संत महात्मा त्या भक्तीच्या रसामध्ये डुबलेला आहे. कारण प्रत्येक वेळी जीवन जगत असताना आज समाजामध्ये आज खरं तसं पाहायला गेलं तर भक्ती करत नाही असा कोणताच व्यक्ती नाही. प्रत्येक जण भक्ती करतोय, परंतु भक्तीच्या माध्यमातून नेमकं साधुसंत कोणत्या मार्गातून भक्ती करून गेले आणि आज आम्ही कोणती भक्ती करतोय. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती हा विषय वास्तविक पाहता गांभीर्याने घेत नाही तुम्ही आम्ही. कारण प्रत्येक वेळी समयाला जेही साधुसंत झाले त्या साधुसंतांना त्या भक्तीला खूप महत्त्व दिलं आणि त्या माध्यमातून वास्तविक पाहता सुंदर असे भक्तीची देण आज ग्रंथांच्या माध्यमातून अभंगांच्या माध्यमातून ह्या समाजाला लिहून ठेवली गेली. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊली घ्या, जगतवंद्य जगद्गुरू तुकाराम महाराज घ्या, आज प्रभू रामचंद्र घ्या, श्रीकृष्ण परमात्मा घ्या, जेवढी महान विभूती आज अवतारिक कार्य करून गेले. मग ते अवतारिक कार्य करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच वाटत असतं की मी ज्या गुरुच्या चरणावरती गेलो आहे तो गुरु माझा श्रेष्ठ आहे आणि त्या गुरुला वास्तविकता वंदन तो करत असतो, त्या गुरुची आराधना करत असतो. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधुसंतांचा तुम्ही आम्ही दाखला घेतो, आज त्यांचं चरित्र वाचतो, परंतु त्यामधून नेमकं काय साध्य करायचं ह्या गोष्टीकडे त्याचा थोडासा कानाडोळा होतो. कारण आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगतवंद्य जगद्गुरू तुकाराम महाराज घ्या, कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज घ्या, आज प्रत्येक जेवढेही अवतारी पुरुष झाले त्या अवतारी पुरुषांना प्रत्येकानं समर्थ सद्गुरूचा आधार घेतला. आज जोपर्यंत तुम्ही आम्ही समर्थ सद्गुरूचा आधार घेत नाही, कारण ज्या वेळेस धर्माचा ह्रास होतो, धर्माला हानी पोचते आणि सत्विचाराच्या माणसांना भरपूर असा त्रास होतो आणि त्यावेळेस हा सद्गुरू मनुष्याचा देह धारण करून अवतारित होत असतो. बेअंत आहेस प्रभू तू, अंत कसा लागेल कुणा, तू निर्गुण तू असशी, न्यारा कोण कसा गाईल कुणा, तुझपासून हे अंबर धरती, असे चंद्रमा असे तारे, तव सत्तेने नित्य निरंतर स्थिरावले ठाई सारे. या सृष्टीचा तू निर्माता, सोय तूच चालवितो, जळीस्थळी गगनी जीवांना भोजन तूची पुरवितो. तुझ्यामुळे ही प्रभात होते, तुझ्यामुळे ही होते रात, तुझ्या कृपा ही सारे आहे, जे जे मिळाले त्यास जगता.
हे जगदीश्वर स्वामी तुची सांभाळशी या जगताला, मने हरदेव तुझीच रचना, अशीशी तूच रखवाला. कारण वास्तविक पाहता हरदेव वाणीमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे की बाबा रे, ह्या सत्तेचा रचनाकार तूच आहेस. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढेही जीवमात्र आहेत त्यांना संपूर्ण जी काही चारा आहे तो तूच पुरवतो. आणि तसं पाहायला गेलं तर धरती अंबर जीव आकाश वायू सर्व काही तत्व आहेत ते तुझ्यामध्ये आहेत. आणि तुझ्यामुळेच आज रात्र होते ना, तुझ्यामुळेच आज सकाळ होते. आणि मग वास्तविक पाहता ही कृपा तुझी संपूर्ण जगताला प्राप्त आहे. परंतु आजचा मानव मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये 83,999,999 योनी ह्या परमात्म्यानं निर्माण केल्या. परंतु ज्यावेळेस परमात्मा शांत राहिला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बाबा रे, अजून काहीतरी आपल्या सृष्टीमध्ये निर्मिती करण्यासाठी कमी आहे. आणि म्हणून आपल्याला जाणणारं कोणच नाही, आपल्याला ओळखणार कसा. म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी, जयाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. मग अशी परमात्म्याला निर्गुण निराकाराला ओळखण्यासाठी एक मनुष्याची निर्मिती केली. त्या मनुष्याच्या निर्मितीच्या माध्यमातून सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं परमात्म्यानं स्वतःचं स्वरूप उघड होण्यासाठी एक रीत समाजाला युगानुयुग सांगून दिलेली आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी आज आम्ही भक्ती करतोय, परंतु नेमकं भक्तीचं लक्ष काय? एखादी प्रापंचिक कर्म करायचं म्हणलं, एखाद्या गोष्टीची प्राप्ती करायची म्हणलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला ध्यास लागतो की बाबा मला ही गोष्ट भौतिक प्राप्त करायची. मला हे सगळं जी काही गोष्ट शेतीमधली असू द्या किंवा व्यवसायामधली असू द्या किंवा नोकरी धंद्यामधली असू द्या, त्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची म्हणलं तर तो तंतोतंत त्या क्रियाकर्मामध्ये इतका काय रममान होतो की जोपर्यंत ती गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत तो त्या गोष्टीच्या पाठीमागं लागतो. मात्र भक्ती मात्र वास्तविक पाहता करत असताना तो बारकाईने विचार करत नाही की बाबा रे, नेमकी मी भक्ती करतोय की जळीस तळीस तू व्यापक कणकणवाशी एकच तू. कारण संपूर्ण जळस्थळीमध्ये कणकणामध्ये तो परमात्मा विराजमान आहे. ह्या गोष्टीची अनुभूती माझ्या जीवनामध्ये प्राप्त होते का? आणि जोपर्यंत त्या गोष्टीचं आम्ही सदैव चिंतन करणार नाही, आम्ही प्रापंचिक गोष्टीचं चिंतन करतोय की बाबा रे, मला मुलाबाळांचं प्रपंचासाठी पुढच्या काही काळासाठी मला धन कमवलं पाहिजे, मला त्यांच्यासाठी संपत्तीची निर्मिती करून ठेवली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तो ज्या गोष्टीसाठी त्याला मनुष्याच्या देहामध्ये पाठवलंय ते कर्म मात्र विसरून जातो. आणि जोपर्यंत त्या आठवाचा विसराचा आठव, हे साधुसंत काय या संतांचे वर्ण उपकार मज निरंतर जागविशी. हे साधुसंत समयाला ह्या मनुष्य मात्राला जागवत असतात. म्हणून साधुसंत देखील सांगतात की पशुदेही नाही गती, असे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. कारण हे लोकांमध्ये आम्ही हे सांसारिक कर्म करतोय, मुलं बाळ सगळा प्रपंच करतोय, परंतु ज्या गोष्टीसाठी मनुष्याला ह्या मनुष्य देहामध्ये पाठवलेलं आहे ते नेमकं आद्य कर्तव्य कोणतं? आणि जोपर्यंत त्या कर्तव्याला आम्ही जागणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही. कारण भक्ती करत असताना सद्गुरूला साधारण महत्त्व नाही, भरपूर असं महत्त्व ह्या भक्तीमध्ये येतं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ब्रह्मज्ञान घेण्याच्या अगोदर, देवाची ओळख होण्याच्या अगोदरचे काही अभंग आहेत की बाबा रे, कन्या सासुरीशी जाये मागे परतून पाहे कैसे, वाटे माझ्या जीवा कधी भेटशी, केशवा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. तो अभंग त्यांनी सुंदर असा वर्णन केलं की बाबा रे, जसा पाण्यामधून मासा बाहेर पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये परत जाण्यासाठी तडपावा, तसे ईश्वर भेटीसाठी जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांची तळमळ होती, माऊलींची तळमळ होती, त्या जनाबाईची तळमळ होती. 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाची ती तळमळ त्याला निर्माण झाली की सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं साधुसंतांच्या दर्शनाच्या माध्यमातून त्याला ती एक भूक निर्माण झाली की मला देखील परमात्म्याची अनुभूती करून घेतली पाहिजे.
मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संतांचा इतिहास घेतला. आज चोका महार घ्या, सावता माळी घ्या, जनाबाई घ्या, मीराबाई घ्या, आज सोयराबाई घ्या, जेवढेही साधू संत ह्या भूतलावरती आले, त्या भूतलावरती साधू संतांना भक्तीचा सुंदर असा देण त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून, त्यांच्या चरित्रांच्या माध्यमातून आज लेखकांना लिहून ठेवलं गेलं. परंतु लिहून ठेवल्यानंतर तेव्हा मी ती वाचतोय, परंतु नेमका त्याचा अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीने तिने लोका. कारण क्षणी त्या गोष्टीचा तो विचार करत नाही की बाबा रे, ह्या परमात्म्यानं इतकी सुंदर देण ग्रंथांच्या माध्यमातून, रचनेच्या माध्यमातून साधू संत अवतारी होऊन आज ती लिहून ठेवली गेली. परंतु तुम्ही आम्ही वास्तविक पाहता प्रत्येक वेळी तुम्ही मी विचार करत नाही. कारण ज्या वेळेस समर्थ सद्गुरू अवतारित होतो तर त्यावेळेस निरंकारी संत महात्मे प्रत्येक भाविक सज्जनाला सांगतात की या सद्गुरूच्या चरणावरती आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आमच्या जीवनाचं कल्याण केलं, परंतु आज अनेक वेशामध्ये, अनेक जाती धर्मामध्ये आजचा मानव मात्र अडकलेला आहे. मग वास्तविक पाहता त्याच्यामधून साधू संत देखील सांगतात की आपणा घरी काज, वाण्या घरी गुळ, तयाची अतिकुळ काय कीजे, गायीचे ते भक्ष अमंगळ खाय, तियेचे दूध काय पिऊ नये, तुका म्हणे काय सालपाटाशी काज, फणसातील बीज काढून घ्यावे. कारण विश्वामध्ये आजवर असलेले समस्त संत गुरुपीर मानव मात्रांनी जी शिकवण दिली आहे सर्वांसाठी, की सर्वांनीच मानवता विश्वबंधुत्वाचे प्रेम, नम्रता, शांततेची शिकवण दिली. म्हणूनच मानवांचा धर्म एक आहे. माणुसकी आज तुम्ही आम्ही म्हणतोय, पण सर्वांमध्ये एकच परमतत्व व्याप्त असल्यानंतर विश्व आज प्रत्येक ठिकाणी परमात्म्याची आज भरून उरलेलं आहे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, आम्हाला एखाद्या दुकानात जायचं म्हणलं तर आमच्याच जातीचा जर दुकानदार असेल तरच मी गूळ घेणार, किंवा आमच्याच जातीची गाय असेल तिचंच दूध पिणार, असं होत नाही. परंतु भक्ती करत असताना मात्र जाती धर्मांना आज माणूस पुढं ठेवतोय. मग सत्यापरता नाही धर्म, सत्य तेची परब्रह्म. मग वास्तविक आता ज्यांनी सत्याला जाणलं त्यांना धर्माचा अर्थ समजला. मग धर्मस्थापनेचे ते ईश्वराचे अवतार झाले, मागे पुढे होणार देणे भगवंताचे. कारण ज्या ज्यावेळेस धर्माचं हानी होते, धर्म संकटात येतो, मनुष्य मात्राला भक्ती मार्गात नेमकं कोणत्या मार्गाने जावं हे कळत नाही, त्यावेळेस समयाला मनुष्याचा देह धारण करून आज अवतार धारण करत असतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू जोपर्यंत येत नाही आणि जोपर्यंत गुरुला शरण येत नाही, कारण देवापासून सकळ झाले हे सर्वास मानले, परी त्या देवाशी ओळखिले पाहिजे, की सांगतात की देवापासून संपूर्ण सृष्टीची निर्माण झाली. मग या देवानं सर्व विश्व निर्माण केले. देव सर्वव्यापी आहे, निराकार साकार आहे, अविनाशी आहे, दयाळ आहे, कृपाळ आहे, हे सगळं लोकांना मान्य आहे. परंतु देवाला आपण जाणू इच्छितो का असं म्हटलं तर मात्र असंख्य कारणं पुढे करतात की असे तरी विषय टाळू पाहतात. मग देवांच्या भेटीच्या विषयापासून माणूस का पळ काढण्याचा प्रयत्न करतो हे निरीक्षण केलं तर असं आढळतं की माणसाला त्याचा मान, मराबत, दर्जा, समाज, संस्कृती, तन मन धनाचा अभिमान व नामधनापासून वंचित ठेवतो. त्याला भीती वाटते की देवाचा भक्त झालो तर माझा मान मतलब कमी होईल, माझा सामाजिक दर्जा खाली जाईल आणि किंवा मग परंतु आजवरच्या संत महात्म्यांनी इतिहास पाहिला तर काय, ईश्वराच्या भक्तीने कोणताही दर्जा कमी झाला नाही, उलट पक्षी ईश्वराच्या भक्तीने महात्मे महान झाले, त्यांच्या समाजाने पूजा केली. आणि अज्ञानामुळे समाजाचे काही संतांना सुरुवातीला देखील भरपूर असा त्रास झाला, परंतु साधू संतांना तो त्रास झुगारून केवळ समाजाला एक भक्तीची देण दिली आणि भक्तीच्या माध्यमातून त्या समाजाला प्रत्येक वेळी सुख देण्याचा प्रयत्न केला. मग आज भक्ती मार्ग आहेच म्हणजे समर्पणाचा. ईश्वराचे भक्त होण्यासाठी प्रथमतः ईश्वराचे दर्शन घडवणाऱ्या संत महात्म्याला शरण जावं लागतं. ज्याप्रमाणे एखादे बीज रुजायचे असेल तर त्याला
त्यातून विशाल वृक्ष वाढायचा असेल तर त्या बीजाला प्रथम स्वतःला जमिनीमध्ये गाडून घ्यावी लागते. त्याप्रमाणे स्वतः त्या विभूतीला, त्या भक्ताला तिथं सद्गुरूला शरण जावं लागतं. कारण सद्गुरूचरणी जेव्हा मनुष्य समर्पित होतो तेव्हाच त्याच्यामध्ये ईश्वर ज्ञानरूपी बीज अंकुरित होते आणि मग भक्तीचा वटवृक्ष उदयाला येतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती असंभव आहे. माणसाला ईश्वर प्राप्तीसाठी कोणा महात्म्याच्या चरणी आपले मस्तक झुकवणे खूप जड जाते. पण तेच अगदी भौतिक गोष्ट असेल तर मात्र कोणासमोरही ते स्वतःची दृष्टी आणि स्वतःचं वस्तिकता कोणत्याही गोष्टीचा भौतिक गोष्टीचा आधार लागत असेल, कोणाला 100 रुपये लागत असतील, कोणाला 500 रुपये लागत असतील, तर शरण जातो. परंतु जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी शरण जाण्यासाठी समर्थ सद्गुरूचा आधार घेत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी मनुष्याचा सुंदर देह निर्माण केलेला आहे, मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी ज्या वेळेस भूतलावरती साधुसंत आले आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी माणूस शरण जातो आहे हे सत्य आहे. पण कोणाला? देवाला किंवा देवाचे सगुण रूप असलेल्या सद्गुरूला नव्हे. तो शरण जातो वासनेला, शरण जातो आहे मायेला, शरण जातो आहे आपल्या ताकदवार असलेल्यांना लाचारी पत्करतोय, धनाऱ्यांची पुढाऱ्यांची लाचारी पत्करतोय. जर देवाला शरण जाईल, देवरूप सद्गुरूला शरण जाईल, मग तो इतक्या उच्च अवस्थेला प्राप्त होईल की जगताली अन्य कोणालाही शरण जाण्याची आवश्यकता नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीसाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे, ज्यावेळेस समर्थ सद्गुरू जीवनामध्ये येतो आणि त्यावेळेस त्या समयाला आज भक्तांचं कल्याण केलं, मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूला शरण जाण्याची आवश्यकता नाही का? आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक धर्मामध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहे, अनेक अशा रूढी परंपरामध्ये अडकलेला आहे. मग ह्या सृष्टीचा मालक परमात्मा आहे, सर्व सुख समाधानी ही त्याची देणगी आहे. त्यानेच आम्हाला सुख दुःख तन मन धनी ही सर्वांचीच वस्तू आहे. मग आम्ही याचा उपभोग आनंद घेतो, मग या परत करताना आम्ही दुःखी का व्हावे? अर्थात या वस्तूच्या खऱ्या मालकाला जर आम्ही ओळखले असेल तर मालक माहीत असेल तर आम्ही दुःखी होणार नाही. मग कुणाला या सुखाच्या प्राप्तीसाठी परमेश्वराची जरुरी असते, तर कोणाला या परमेश्वराची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे तो परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्नरत असतो. मग गुरुदेवांची ही व्याख्या ऐकून प्रत्येक वेळी आज समर्थ सद्गुरू जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत आज ज्या गोष्टीसाठी आज मनुष्याचा देह निर्माण झालेला आहे, कारण ज्या वेळेस समयाला आज सद्गुरू सगुण रूपामध्ये अवतरित होतो त्यावेळेस त्या मानव मात्राला संदेश देत असते की हे निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे, परमात्मा निर्गुण निराकार आहे, त्याची प्राप्ती करून घ्या. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी मनुष्याच्या देहामध्ये असा दुर्मिळ मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे त्याचं सोनं करून घ्या. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी तो माणूस कंटाळा करतो, मग भक्ती मात्र करतोय, पण भक्तीच्या माध्यमातून मला परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, मला देव प्राप्त झाला पाहिजे, ह्याच्यासाठी त्याचा कल कमी आहे. मग गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणतात. आणि आज जोपर्यंत गुरुवरती आम्ही भाव ठेवणार नाही तोपर्यंत आज सद्गुरूच्या माध्यमातून आज समयाला जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज तरले, ज्ञानेश्वर माऊली तरले, श्रीकृष्ण परमात्मा तरले. मग आमच्यासारख्या मनुष्य मात्राला सद्गुरूची आवश्यकता नाही का? आणि जोपर्यंत सद्गुरू डोळसपणे आम्ही भक्ती करण्याची गरज आहे. आज अनेक संप्रदायांचा तिढा आहे, कितीतरी लाखो संप्रदाय आहेत आणि संप्रदायाच्या माध्यमातून आज मनुष्य मात्र तो खेळून राहिलेला आहे, परंतु मुख्य लक्षण भक्तीचं त्याच्या जीवनामध्ये लक्षात येत नाही. मग आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे बजावे आणि अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे असे समर्थ सांगत असतील. तर मग तो देव कोणता? एक आम्ही गाव विठोबाचे नाव अनेकांचे काम नाही आता, एकम सत्य द्वितीया नास्ती, एक देव आहे खरा बाकी माया असेल आठीला परसताना, शरण जावे संत जनान सत्य मानावी निर्गुणा. मग आज
एक वेळ एकाला जाणा एकाला मानाने एक व्हा. आज ही संत महात्मे असं एक एक का सांगतात की शिर्डीचे साईबाबा देखील सांगतात की सबका मालिक एक. मग आज वास्तविक आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे भक्ती करत आहे ते भक्ती करत असताना आज तुमच्या आमच्या दिवसामध्ये जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अनुभव घेतला तर 15 दिवसामाजी झाला साक्षात्कार विठ्ठल भेटला. माझं निर्गुण निराकार सांगितलं. जो का निर्गुण निरंकार तेने धरिले आकारे निर्गुण होता तो सगुणाशी आला भक्त रक्षणा कारणे प्रगटला तो हा नंदाचा बालक तो हा त्रिभुवन चालक सोडवलेले वसुदेव देवकीशी तुका म्हणे तो हा गण सोहम जाण. मग आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की दुसऱ्या बाजूनं हरिपाठामध्ये सांगतात की त्रिगुण हे असार आहे, निर्गुण हे सार आहे, सारासार विचार हरिपाठ आहे. त्रिगुणमध्ये जेवढंही डोळ्यांना दिसतंय तेवढं नश्वर हे त्रिगुणात्मक जग आहे. मग आज त्याच्या पलीकडे असणारा निर्गुण निराकार ईश्वर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आज माऊलींचा अनुभव घ्या, जनाबाईचा अनुभव या मीराबाईचा अनुभव घ्या. प्रत्येक साधू संतांना तो अनुभव प्राप्त करून घेतला की बाबा रे माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली आणि तो झालेल्या प्राप्तीचा अनुभव प्रत्येक साधू संतांना आज तंतोतंत त्या ग्रंथांच्या माध्यमातून लिहून ठेवला गेला. कारण येणारे भाविक सज्जन आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती व्हावी. मग आज जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवाचे स्वरूप काय आहे, देवाचे आपले तरी नाते काय आहे, देवाचे आपल्या जीवनात काही महत्त्व आहे किंवा नाही ह्याविषयी विचार करणारी माणसं शोधूनही सापडत नाही. त्यामुळे बऱ्याच अंशी लोक देवाला मानायचं म्हणून मानतात. मग वास्तविक पाहता आज ह्या गोष्टीमधून तुम्हाला बाहेर पडायची की बाबा रे की मानायचं म्हणून देवाचं अस्तित्व मानून चालणार नाही. कारण जोपर्यंत परमात्मा आहे तोपर्यंत तुमचं आमचं हे चालणं बोलणं हे चालत असतं. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखादं माणूस मृत पावला तर मृत पावल्यानंतर त्याचे डोळे त्याच्या जागेवर ते असतात तरी तो बघू शकत नाही, पाय असतात परंतु चालू शकत नाही, कान असतात पण तो ऐकू शकत नाही. मग ही गोष्ट तीच बिंब होती की बाबा रे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये परमात्म्याचा अंश आहे, परमात्मा जोपर्यंत माझ्या शरीरावरती आरूढ आहे तोपर्यंत माझं हे शरीर चालत असतं. मग त्या परमात्म्याला ओळखण्याची आवश्यकता नाही का? आणि जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंतच ओळखून घ्यायचं आहे. मग आज प्रत्येक वेळी आज माऊलींचा अनुभव घ्या, तुकाराम महाराजांचा अनुभव घ्या. प्रत्येक वेळी सामाजिक दृष्टीने त्यांना खूप यातना सहन करावं लागल्या. भरपूर नामे वाया गेला ऐसा कुणी ऐकेला सांगितलं की मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. दुसऱ्या बाजूने सांगतात की एक आम्ही गाव विठोबाचे नाम. प्रत्येक वेळी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संतांना तो प्रयास केला की बाबा रे ज्या वेळेस भूतलावरती आज समयाला आज अवतार झाले आणि अवतार कार्य प्रत्येकाला ते कार्य करत असतात आणि ते कार्य करून गेल्यानंतर वास्तविक आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते लिहून ठेवलं गेलं असतं. आणि लिहून ठेवून सुद्धा आज तुम्ही आम्ही त्याचा आधार घेतोय, वाचतोय, ग्रंथ अध्ययन करतोय, एका अभंगाच्या माध्यमातून तास कीर्तनाची सेवा देखील करतोय. परंतु त्या अभंगाच्या माध्यमातून आज साधू संतांना स्वतःचं आध्यात्मिक जीवन आहे ते सुखकर केलं आणि समाजाला देखील ते लिहून ठेवलं गेलं. मग आज त्या गोष्टीची गरज आहे की बाबा रे आमच्या जीवनामध्ये आज ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट म्हणजे भावहीन भक्ती न कळे निसंदेह आणि सद्गुरुविन अनुभव कसा कळणार. कारण सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत, कारण हरीने अपना रूप छिपाया लेकिन सद्गुरू ने उसे प्रगट कर दिखलाया. की प्रत्येक वेळी हा परमात्मा स्वतःचं रूप दडवतो मात्र सद्गुरूच्या रूपामध्ये तो प्रगट होऊन तो आज समयाला अवतरित होत असतो आणि ते आलेल्या भाविक सज्जनांना त्या गोष्टीची प्राप्ती करून देत असतो. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं जे काही ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ते ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा तुम्ही आम्ही विचार करत नाही. आणि दुसऱ्या बाजूनं सांगतात की बाबा रे ज्या वेळेस आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना साधू संत सांगतात की आनंद आनंद सब कोई कहे आनंद जाने न कोय, एक बार आनंद मिळतो तो परमानंद होय. तो आनंद स्वरूप परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय काय आणि आता जोपर्यंत प्राप्त होणार नाही. आज साधू संतांचं जीवन बघायला गेलं
तर जगतवंदे जगद्गुरु तुकाराम म्हणाला तो प्रश्न पडला होता की पुसावीशी वाटे मज जो जो भेटेल तयाशी देव कृपा करील काय लाज राखील, की बाबा रे परमात्माचं दर्शन मला प्राप्त होईल का. आणि जोपर्यंत जो प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांना निग्रह केला, संचय केला आणि आज वास्तविक आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त समर्थ सद्गुरूच्या आशीर्वादानं जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्राप्त करून घेतला. मग माझ्यासारख्या सामान्य सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टीची आवश्यकता नाही. आम्ही व्रताच्या माध्यमातून, तीर्थाटनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून सुंदर अशी भक्ती करतोय, परंतु एकच गोष्ट आहे की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाही. आणि सद्गुरू मला प्राप्त करून घेण्यासाठी जे मिशनचे आज निरंकारी मिशनचे संत महात्मे बिंबीच्या देठापासून वरडून सांगतात की बाबा रे इथं या, इथं आल्यानंतर समर्थ सद्गुरू आज मनुष्याचा देह धारण करून आज अवतरित आहे. आम्ही शरण गेलो, तुम्ही देखील या. परंतु तुम्हाला मला वाटत असेल भामिक कल्पना असतात की बाबा खरंच सुदीक्षा महाराज समयाचे सद्गुरू आहेत का, परमात्म्याचा अवतार आहेत का. तर त्याची खून देखील श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये ते निरूपण देखील सांगितलेलं आहे की उद्धवाने विचारलं की बाबा रे तू म्हणतो युगानुयुगे मनुष्याचा देह यावेळेस धर्माचा ह्रास होतो, भक्तांना ग्लानी येते आणि व्यभिचार माजतो, त्यावेळेस मी अवतार होतो, परंतु तुला ओळखण्याची खूण कोणती. तर त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की बाबा रे ज्यावेळेस जेही भक्त शरण येतात आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची मी प्राप्ती करून देत असतो आणि तो माझा मात्र समयाचा मनुष्य देहामध्ये अवतार असतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये वारंवार काय सांगू, देव सद्गुरू पाशी आहे आणि गुरु भजनी देव भेटते तत्सनी तुकाराम महाराज सांगतात. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी मनाला जी गती प्राप्त झाली ती सांसारिक जीवन जगण्यासाठी, सांसारिक वस्तू एकत्र करण्यासाठी माझं मन सतत पळत असतं. म्हणून बायनाबाई चौधरीने देखील सांगितले की मन वडाये वडाये उभे पिकातलं ढोर किती हाकलं तरी उभे पिकात जाय. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे जीवन लाभलेलं आहे ते मानवी मन आहे आणि ते मानवी मन माये संसारामध्ये इतकं रममान होतं की त्याला परमात्म्याला प्राप्ती करून घ्यायची, देवाची भक्ती करायची, देवाला आपलंसं करायचं, ह्या गोष्टीमध्ये तो आज विसरलाय आणि व्रताच्या माध्यमातून तीर्थाटनाच्या माध्यमातून भक्ती करतोय. भक्ती करत नाही असं नाही, परंतु नेमकी भक्ती मी कशासाठी करतोय, देव कुठं आहे, त्याचं अस्तित्व काय, त्याची मला प्राप्ती होईल का, हे प्रश्न त्याला पडत नाहीत. मग सद्गुरू वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परशाची नसावी उपमा सद्गुरू महिमा आगातची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. की जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे सद्गुरू शिवाय तुझ्या जीवनातली भक्ती मार्गातली सोय सापडू शकत नाही. तो आधी सद्गुरूला शरण जा, की जोपर्यंत लोह परिसराला लागल्यानंतर जसं सोनं होतं तसं वास्तविकता सद्गुरूच्या जीवनामध्ये तुझं प्रवेश झाला की वास्तविकता सद्गुरूसारखं ते मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक वेळी ह्या मायेच्या माध्यमातून मायेच्या आज अज्ञानी इतका अंधकारानं आज तुमच्या आमच्या मनाला इतकं ग्रासलेलं आहे की या भक्तीविषयी भगवंताविषयी तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करण्याविषयी आज मायेने इतकं काय त्याला अज्ञानामध्ये अडकवलंय की त्याला साधा प्रश्नसुद्धा पडत नाही की जगामध्ये देव एक सत्य आहे आणि त्या सत्तेला मला शरण जायचं आणि मी त्याच्यामधून जन्माला आलो आहे आणि मला त्याला प्राप्त करायचं आहे. मग एक घडी आदिशे पुनियाद तुलसी साध संगत की कोटी कटे अपराध. कारण कोट्यावधी अपराधांचा संतांच्या संगतीमध्ये नाश होतो हे तुलसीदास महाराज सांगतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज आम्ही त्या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही तोपर्यंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात की बाबा रे त्या भक्ताची भक्ती मार्गाची सुरुवात सुद्धा होत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला मनुष्याच्या देहामध्ये पाठवलंय तो खरंच जर सार्थकी लावायचा असेल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे जोपर्यंत त्या परमात्म्याला मी जाणत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये आज जे फलित आहे त्या मनुष्य देहाचं जी आज
जीवन जे लाभलेलं आहे ती भक्ती फलद्रूप होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. मग आज समयाला सुदीक्षा महाराज आज अवतारित आहेत आणि जे जेही भाविक सज्जन शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. आणि मग आज तुमच्या आमच्या जे का रंजले गांजले त्याची मनी जे आपले देव तेथीशी जाणावा साधू तेथीची ओळखावा. कारण तिथं तुम्हाला ओळखण्यासाठी आज समर्थ सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर तुम्हाला विचारलं जात नाही की आयुष्यभर तू किती वाईट कर्म केलं, किती चांगलं कर्म केलं. शरण येण्याच्या बदल्यामध्ये समर्थ सद्गुरू 5 प्रणांचं ॲक्च्युली विश्लेषण करून देतात आणि ते 5 प्रण कबूल करून परमात्म्याची प्राप्ती करून देतात. मग आज मला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये देखील देव प्राप्त व्हावा, मला देखील देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्या निरंकारी मिशनच्या सत्संगला या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. प्रेमाने बोला धन्यंकारजी.